जंगलवाडीला त्या पारायणाचा उद्या तिथं शुभारंभ आहे यासाठी मी तिथं गेलो होतो. ग्रामस्थांनी तिथं मंडप घालण्याची योजना त्यांची चर्चा केली. तिथून चर्चा करून मी परत माघारी फिरलो. दरम्यानच्या जंगलवाडी साखरवाडीच्या मध्ये एक भैरवनाथ देवालय आहे. त्या देवालयाच्या पाठीमागच्या बाजूला जराच्या मागच्या बाजूला लघवीसाठी उभा राहिला. लघवीसाठी उभा राहिला असताना साखरवाडी ही बाजू म्हणून आत्ताचे जिल्हा परिषदेला जे भाजपचे उमेदवार उभे आहेत माधवराव उर्फ मदन निवृत्ती काळभोर यांचे बंधू विश्वास निवृत्ती काळभोर हे त्या ठिकाणी आले. गाडीतनं पुढंच बसलेले होते. गाडीतनं उतरले आणि डायरेक्ट येऊन मला मारहाण करायला. मी जे बेसावत होतो, लघवीला उभं राहिलं असताना बेसावत होतो. डायरेक्ट त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करून माझा पूर्णपणे शर्ट वगैरे फाडला. आणि तू ह्या ठिकाणी वर कशाला आला आहेस, तुझं काय काम आहे, तुला सांगितलं ना ह्या भागात फिरू नकोस, काय करू नकोस. पण माझं त्या देवाच्या दर्शनासाठी आणि त्या पारायणाच्या ह्याच्या नियोजनासाठी मी तिथे गेलेलो होतो. आणि त्याचा परवा 2-3 दिवसापूर्वीसुद्धा त्यानं एक मला दमबाजी केली होती की तुम्ही ह्यात पडू नका.